आध्यात्मिकताच मानवी एकता मजबूत करू शकते आणि माणसांना एकमेकांच्या जवळ आणून परस्पर प्रेम आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करू शकते। त्याच हेतूने निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने चिंचोली तालुका आंबेगाव येथे संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन द्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी करण्यात आले होते, ज्यामध्ये मिशनचे अनुयायी आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन 78 युनिट रक्त संकलन केले व हे रक्त YCM रुग्णालय रक्तपेढीला देण्यात आले। संत निरंकारी मिशनद्वारे निरंकारी बाबा हरदेव सिंगजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला होता की रक्त नाल्यांमध्ये नाही तर ते नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे, म्हणून संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे अंमलात आणला असून आज वर्तमान काळात निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर हा पुढे नेला जात आहे। संत निरंकारी मिशनतर्फे घोडेगाव परिसरामध्ये मानवतेच्या कल्याणार्थ वेळोवेळी अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजित करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण आयोजन केले जाते। यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे। रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवा दल मिशनचे अनुयायी यांचे विशेष योगदान लाभले। दरम्यान रक्तदान जागृती जनसामान्यांमध्ये व्हावी यासाठी घोडेगाव परिसरात घरोघरी जाऊन रक्तदानाचा संदेश देखील पोहोचवण्यात आला। या शिबिराचे उद्घाटन चिंचोलीचे माजी सरपंच तथा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन माननीय श्री विलासप्पा कोकणे यांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिराला आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती माननीय श्री कैलास बुवा काळे पाटील, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक माननीय श्री दत्ताभाऊ कोकणे पाटील यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, मान्यवर, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील या शिबिरास सदिच्छा भेट दिली। अनेक संत निरंकारी मिशनचे अनुयायी आवर्जून उपस्थित होते। शेवटी आलेल्या सर्व रक्तदात्यांचे व मान्यवरांचे आभार घोडेगाव शाखेचे प्रमुख श्री अजित महाराज कोकणे यांनी मानले।